सातारा जिल्ह्यातील मान तालुक्याच्या इतिहासात आता एक महत्त्वपूर्ण पान जोडलं जाणार आहे. कारण ऐतिहासिक महिमानगडावर पहिल्यांदाच वीज पोहोचणार आहे. वर्षानुवर्ष अंधारात राहिलेला आणि दुर्लक्षित असलेला हा किल्ला पर्यटक, श्रद्धाळू आणि इतिहासप्रेमी यांच्यासाठी आता नव्या प्रकाशानं उजळणार आहे. हा उपक्रम शक्य झालाय तो अमोल एकळ फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे. किल्ल्यावर वीज पुरवठा सुरू करण्यासाठी त्यांनी अनेक अडथळे पार केले. विभागीय अधिकारी, वीज वितरण कंपनी आणि स्थानिक प्रशासन यांच्याशी सातत्यानं संवाद साधत अखेर हे स्वप्न साकारलंय. महिमानगड किल्ला हा मान तालुक्याचा ऐतिहासिक वारसा आहे, परंतु वीज नसल्यानं इथं अनेक अडचणी, रात्रीची असुविधा आणि पर्यटन विकासाला मोठा धोका निर्माण होत होता. अखेरीस वीज वितरण कंपनीनं महिमानगड किल्ल्यावर वीज पुरवठा सुरू करण्याची अधिकृत मंजुरी दिली. या कार्यात पुणे प्रादेशिक विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाळवे, तहसीलदार विकास आहिर, वीज विभागाचे अभियंता भीमराज मस्के, उपअभियंता चेतन कुंभार, तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच शामराव मोरे, उपसरपंच विजय चव्हाण, सुहास जाधव, सुरेश कुचेकर, नारायण जाजूर, बिनू मुलानी, बाबूराव धंडावे, दादा धडांबे, ग्रामपंचायत अधिकारी दिनेश काशीद यांच्यासह ग्रामस्थांनी महत्वाची भूमिका बजावली. या ऐतिहासिक कार्यासाठी अमोल एकळ यांच्या प्रयत्नांचं सर्वत्र कौतुक होत आहे. महिमानगडकरांसाठी हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. महिमानगड किल्ला आणि या ठिकाणी असलेले प्राचीन हनुमान मंदिर, या ठिकाणी महिमानगडच्या इतिहासात प्रथमच विद्युत पुरवठा सुरू होतोय. आज आम्हा सर्वांसाठी स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. पाहिलेले स्वप्न सत्यात उतरत आहे, मनापासून आनंद होत आहे. त्यामध्ये पुणे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वाहने साहेब, मान तालुक्याचे तहसीलदार डॉक्टर विकास जाहीर साहेब, महावितरणचे वडूज विभागाचे कार्यक्रम अभियंता भीमराव मस्के साहेब, दहिवडी उपविभागाचे उपअभियंता चेतन कुंभार साहेब, त्याचबरोबर शाखा अभियंता कदम साहेब, आमचे महिमानगड गावचे सरपंच शामराव मोरे, उपसरपंच विजय चव्हाण व ग्रामपंचायत सदस्य बाबूराव धडांबे व सदस्य आणि आमचे ग्रामसेवक दिनेश काशीद साहेब यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. 2 महिने आम्ही सातत्यानं पाठपुरावा करतोय आणि महिमानगडचं जे बाणेश्वर मंदिर आहे तिथून जो पायरी मार्ग आहे जुना, त्या पायरी मार्गावरून जवळपास 7 पोल टाकून ही विद्युत लाईन जे प्राचीन जागृत हनुमान मंदिर आहे इथपर्यंत जाणार आहे. किल्ल्यावर लाईट चालल्याबद्दल आम्हाला त्याचा अभिमान आहे. आम्ही लहानपणापासून असे आमचे वाडवडील सगळे प्रयत्न करून बघितलं, पण कोणाच्यानं ते झालेलं नाही. आता हे आमचं अमोल दादासाहेब असल्यामुळे यांच्या वतीनं किंवा तुमच्या वतीनं ही सगळ्यांच्या ह्यानं लाईट आता मंजुरी मिळालेली आहे आम्हाला. त्यामुळे आम्ही आनंदी झालेलो आहे गावकरी राहिले असता बराच दूरवरचा प्रदेश लाईट गेल्यानंतर तर खुश होतील सगळे लोक. त्यासाठी आम्ही बरेच दिवस झाले प्रयत्न करत आहे. देवाबत्ती असं शनिवारी जातात पुजारी बिजारी, कोण खालनाशी भाविक लोक आहेत ती वर जातात, पूजा बिजा करते ती शनिवारच्या ह्या गडावर मारुतीला आपले माळ बिळ माजणं बिजणं करतात सगळेजण. असे भाविक लोक काय खायती ती शनिवारी, प्रत्येक शनिवारी जाणारी बरीचशीच लोक आहेत ती वर किल्ल्यावर जाते.